नमस्कार मित्रमैत्रिणींनो. निरोगी जीवनशैली ही आजच्या धावपळीच्या युगात अत्यंत आवश्यक आहे. शरीर, मन आणि सामाजिक जीवन या तिन्ही पातळ्यांवर समतोल राखणारी दिनचर्या म्हणजे निरोगी जीवनशैली. निरोगी जीवनशैली ठेवण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकता. सकाळी लवकर उठा. नियमित वेळेवर झोपा. दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. सकाळी थोडे शांत बसून ध्यान करा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. प्राणायाम आणि योगासने करा. रोज चालणं किंवा फिरायला जाणं सुरू ठेवा. घरच्या घरी स्वयंपाक करण्यावर जास्तीत जास्त भर द्या आणि घरचं जेवण शक्यतो करा. भरपूर पाणी प्या. सकस आणि संतुलित आहार घ्या. फळे, भाज्या आणि शाकभाज्यांचा आहारामध्ये समावेश करा. ताजे आणि नैसर्गिक अन्न खा. तेलकट, मसालेदार, तळलेले अन्न शक्यतो टाळा. बाहेरचं फास्ट फूड खाणं कमी करा. साखरेचे पदार्थ किंवा साखर कमी प्रमाणात घ्या. मिठाचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये मर्यादित ठेवा. नियमित आणि वेळेवर जेवण करा. रात्री उशिरा जेवण करणं शक्यतो टाळा. दिवसभरात लहान लहान आहाराचे भाग पाडा आणि तसा आहार ठेवा. चहा आणि कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवा. धूम्रपान, दारू पिणं यासारख्या गोष्टी टाळा. आहारामध्ये प्रथिन आणि फायबर समाविष्ट करा. भरपूर फळांचा रस आणि सूप घ्या. ताणतणाव टाळण्यासाठी वेळ घालवणाऱ्या छंदात रममान व्हा. मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करा. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या. सोशल मीडियावर वेळ मर्यादित ठेवा. मोबाईलचा अतिरेक टाळा. नेहमी सकारात्मक विचार करा. निराशा किंवा चिंता करू नका. चिंतेला तुमच्यापासून दूर ठेवा. चांगल्या सवयी अंगी रुजवा. वाचन करा आणि ज्ञान वाढवा. नवीन कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. दर आठवड्याला एकदा पायपीट करा. पुरेसा सूर्यप्रकाश मिळवा. सण उत्सव साजरे करताना काही गोष्टींच्या मर्यादा पाळा. मानसिक आरोग्याच्या समस्या ओळखा. गरज पडल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. चांगल्या सवयी मुलांमध्ये रुजवा. कौटुंबिक संवाद वाढवा. मुलांना चांगले संस्कार द्या. कुटुंबासोबत वेळ घालवा. सामाजिक व्यवहारांमध्ये सहभागी व्हा. समाजसेवा किंवा मदतीचा हात द्या. पावसात भिजून लगेच आंघोळ करा. पावसाचा आनंद घ्या. आजारपणात विश्रांती घ्या. गरजेनुसार औषधोपचार घ्या. घर आणि परिसर स्वच्छ ठेवा. नियमित हात धुण्याची सवय लावा. स्वच्छता आणि सॅनिटेशनची काळजी घ्या. अनावश्यक स्ट्रेस टाळा. प्रत्येक गोष्टीत समाधान शोधा. रोजच्या कामाचा योग्य वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार तुमची कामं ठेवा. वेळेचं नियोजन शिका. वेळेवर झोपा. वेळेवर उठण्याची सवय लावा. मोबाईल स्क्रीन टाईम कमी करा. सेंद्रिय अन्नाचा वापर वाढवा. स्वयंपाक करताना ताजे पदार्थ वापरा. धावपळीतही काही वेळ स्वतःसाठी द्या. मोकळ्या हवेत श्वास घ्या. वातावरणाशी सुसंगत असं राहा. गोड बोला आणि संयमी वृत्ती ठेवा. आत्मविश्वासाने जीवन जगा. चुकीच्या सवयी टाळा. आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्या. वजनावर नियंत्रण ठेवा. त्यासाठी आहाराचं योग्य नियोजन करा. BMIची तपासणी करा. नियमित रक्तदाब, शुगर यासारख्या तपासण्या करा. लहान सहान त्रासाकडे दुर्लक्ष करा. अन्न चावून खा. उपवास करताना योग्य ती काळजी घ्या. शरीराच्या गरजेनुसार विश्रांती नक्की घ्या. अन्यथा आजार उद्भवण्याची शक्यता असते. पचनशक्ती सुधारण्यासाठी हलका आहार ठेवा. रात्री झोपायच्या आधी शांत वातावरण ठेवा.
झोपण्याच्या आधी स्क्रीन टाईमपासून दूर राहा. डोक्यावरून पांघरून घालून झोपणं शक्यतो टाळा. कधीही ताणतणावात खाऊ नका. शक्यतो ताण टाळा. फळं आणि सुकामेवा खा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. स्वतःला वेळ द्या. स्वतःची बलस्थाने ओळखा. नियमित ध्यान आणि सकारात्मक विचारसरणीचा सराव करा. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. पोट स्वच्छ राहण्यासाठी फायबरयुक्त आहार घ्या. थोडीशी दुपारी झोपही घ्या. थंड गरम हवामानात योग्य ते कपडे घाला. रुटीनमध्ये विविधता ठेवा. नकारात्मक वृत्तीपासून मुक्त व्हा. बॅलन्स डाएट फॉलो करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा योग्य तो समतोल राखण्याचा नक्की प्रयत्न करा. स्वतःवर प्रेम करा. आपल्या ताकदीवर विश्वास ठेवा. लोकांच्या तुलनेत स्वतःला सुधारण्यावर भर द्या. सतत काहीतरी शिकत राहा. आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. खर्चाचं प्रमाण कमी ठेवा. अनावश्यक गोष्टी घेणं टाळा. अनावश्यक खर्च टाळा. विश्रांती आणि काम यांचा व्यवस्थित समतोल राखा. आरामदायक झोपेसाठी शांत बेडरूम ठेवा. अत्याधुनिक औषधांचं सेवन टाळा. अन्नाच्या पोषण मूल्याची माहिती ठेवा. सतत अपडेट राहणं, आरोग्यविषयक ज्ञान घेणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा स्वतःला नेहमी अपडेट ठेवा आणि नवीन नवीन ज्ञान मिळवण्याचा नक्की प्रयत्न करा. निरोगी जीवनशैली ही आपल्या सवयींच्या नियमित सरावावर आधारित असते. शेवटी निरोगी जीवनशैली म्हणजे केवळ आजारी न पडणे नव्हे, तर शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींच्या समतोलात जीवन जगणे होय. आणि हे साध्य करण्यासाठी वरील सवयी आत्मसात केल्या तर आयुष्य भरभराटीचं, आनंदी आणि दीर्घायुष्य होईल. यासाठी तुम्हाला वरील टिप्स थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये अवलंबायच्या आहेत. आणि जर तुम्ही 2-2, 3-3 टिप्स जरी दररोज फॉलो करत गेला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बरेचसे बदल करू शकता आणि तुम्ही निरोगी जीवनशैली जगू शकता. त्याचबरोबर तुमचं मानसिक, शारीरिक आरोग्य आणि मनाचं आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होईल. आणि तुम्ही सोशलही व्हाल आणि समाजामध्ये तुम्हाला मान सन्मानही वाढेल आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये एक प्रकारची नियोजनबद्धता आणि शिस्त येईल. तेव्हा वरील टिप्स फॉलो करा. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.